नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी जी ती निर्माण झाली आणि त्याचमध्ये आपण जर पाहिलं दादा गेले आणि दादा गेल्यानंतर अनेक बड्या नेत्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। तशाच पद्धतीचे प्रश्न म्हणजे दादांचा घात होता की अपघात होता अशाच पद्धतीचे प्रश्न आपण जर पाहिलं गेल्या काही 2 दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या माध्यमातून देखील उपस्थित करण्यात आले। त्यावेळी त्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांचा सूर कुठेतरी एका विदर्भाच्या बड्या नेत्याकडे होता, पूर्व विदर्भाच्या बड्या नेत्याकडे। कुठेतरी त्यांचं काहीतरी दादांकडे काम होतं, काही फाईल्स होत्या, त्या फाईल्सवरती सह्या घ्यायच्या होत्या। या संदर्भात ज्या त्या चर्चा त्या पत्रकार परिषदेमध्ये झाल्या आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत प्रमोद हिंदुराव यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत त्या ठिकाणी त्यांनी थेट सांगितलं होतं की प्रफुल्ल पटेल यांचा फोन दादांना गेला होता आणि त्याच नंतर कुठेतरी संशय जो येतो प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वळाला होता। म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्यावरती कुठेतरी संशय जो येतो निर्माण केला जात होता आणि याच संदर्भात आज आपण जर पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून थेट त्यांची भूमिका जी आहे ती या संदर्भात जाहीर करण्यात आलेली आहे। सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार आपण जर पाहिलं प्रफुल्ल पटेल यांनी थेट सांगितलंय की हो दादांसोबत त्यांचा संवाद झाला, दादांच्या पक्षातले ते नेते आहेत, दादांचे म्हणजे दादा त्यांचे लीडर आहेत, त्याचमुळे ते एक फोन नाही तर दिवसातून 8 फोन करत होते आणि तशाच पद्धतीचा फोन कॉल त्या दिवशी झाला। परंतु त्यावेळी त्यांच्या आणि दादांमध्ये कोणत्याही विषयी म्हणजे तुम्ही रोडनी जावा, बाय रोड जावा किंवा बाय तुम्ही एअर जावा या संदर्भात कोणतीच चर्चा झाली नाही, हे स्पष्ट जे ते त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी थेट सांगितलं की झेडपी निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका असतील, त्याचबरोबर पूर्व विदर्भमधले काही त्या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत त्यांचे काही प्रश्न होते, त्या संदर्भात दादांसोबत चर्चा झाली आणि याच संदर्भात आपण जर पाहिलं प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून बारामतीमध्ये म्हणजे ज्या दिवशी दादांचं निधन झालं, दादांचं पार्थिव बारामतीमध्ये आणण्यात आलं, त्याच दिवशी देखील रात्री प्रतिक्रिया जी ती देण्यात आली होती। ती नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती पाहूया। आम्हाला आत्ताही त्यांच्या पार्थिवला आम्ही नमन करून आलो, पण अजूनही विश्वास बसत नाही, कारण काल रात्रीच 8-8:30च्या सुमारे माझ्याशी त्यांनी फोनवर बोलणंही केलं। मी असंच म्हणजे ते खुश मिजाज होते, 2 मिनिटं जे आम्हाला बोलायचं होतं ते कामाची गोष्ट झाली आणि शेवटी एवढंही म्हणले तर हे नियती म्हणा की काय म्हणा, प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही कारण मी 8-10 दिवस बाहेर आहे, भेट होणार नाही आणि अक्षरशः तसंच आज घडलेलं आहे। काय सांगावं, दुःखाची आणखीन एक गोष्ट आहे की आज काही लोकांनी याच्यावरही राजकारण सुरू केलं। दादांच्या निधनाला अवघे 3 ते 4 दिवसच झाले होते। या दिवसांमध्ये संपूर्ण विधी जो आहे तो पार पडला होता आणि तोच संपूर्ण विधी पार पडताच आपण जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी त्या ठिकाणी पार पडला। मुंबईच्या लोकभवनामध्ये हा संपूर्ण शपथविधी पार पडला। ही शपथविधी झाल्यानंतर अनेक त्या ठिकाणी टीका ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही नेते असतील त्यांच्या माध्यमातून थेट प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर तटकरे यांच्यावरती जे ते करण्यात आले। एकंदरीत एवढ्या घाईमध्ये हा शपथविधी सोहळा उरकण्याची काही गरज नव्हती, आणखीन काही दिवस होते, ते दिवस जाऊन द्यायला हवे होते। अजूनही आपण जर पाहिलं तर दुखवटा सुरू आहे अशा चर्चा होत्या आणि त्याचमुळे कुठेतरी त्यांच्यावरती म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यावरती तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे त्या ठिकाणी दबाव टाकून हा संपूर्ण शपथविधी सोहळा पार पाडतायत का, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जे ते त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आले। तर या चर्चेमध्ये आपण जर पाहिलं तर पक्षाच्या ही काही चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये सूत्रांकडून ही देखील माहिती मिळाली। या संदर्भात देखील प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, पक्षाला आपली बाजू जी आहे ती सांगितलेली आहे, कोणत्याच पद्धतीचा दबाव सुनेत्रा पवार यांच्यावरती जो येतो प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांच्या माध्यमातून करण्यात नाही आला किंवा कोणताही दबाव त्यांच्यावरती ठेवण्यात नव्हता आला। फक्त सुनेत्रा पवार त्याचबरोबर अजित पवार यांचं जे काही कुटुंब आहे, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, त्याचबरोबर सुनेत्राताई पवार असतील, यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्याचनंतर त्यांनी त्यांच्या चर्चेसंदर्भात स्पष्टीकरण देखील दिलं की उपमुख्यमंत्री पदाचा पदभार जो आहे
तो आता सुनेत्राताई तुम्ही सांभाळावा, या संदर्भात तो काही निर्णय असेल तो तुम्ही आम्हाला कळवा. त्याचवेळी आपण जर पाहिलं तर प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी थेट सांगण्यात आलं की जेव्हा सुनेत्रा पवार यांच्याकडून या संदर्भात खात्री आली किंवा या संदर्भात होकार आला, त्याचनंतर ही संपूर्ण शपथविधी सोहळ्याची प्रक्रिया जी आहे ती पुढे पार पाडण्यात आली. त्याचनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आणि त्याचनंतर हा संपूर्ण शपथविधी सोहळा जो आहे तो दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये पार पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्याचनंतर आता हा प्रश्न उपस्थित होतो की उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सुनेत्रा पवारांनी स्वीकारला, परंतु पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे कोणाला मिळतंय? तर या संदर्भात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही अंतर्गत जी चर्चा झाली तर या विषयावरती देखील चर्चा झालेली पाहायला मिळाली आणि सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार येणाऱ्या 15 दिवसांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष हे पद कोणाला भेटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल ही गोष्ट जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आपण जर पाहिलं जरी राष्ट्रीय अध्यक्ष पद हे कोणालाही मिळत असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष हे पद हे कोण असेल हे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये समजेल, परंतु विलिनीकरणाच्या चर्चेसंदर्भात नेमकं या 15 दिवसांमध्ये काही वेग येणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अनेक नेत्यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलं होतं की अजितदादांची ही शेवटची इच्छा होती की दोन्ही पक्षांचं विलिनीकरण व्हावं, दोन्ही पक्ष हे एकत्र यावे. आणि त्याचनंतर आपण जर पाहिलं तर अजित पवार हे गेले, तो विषय त्याच ठिकाणी जो आहे तो राहिला. परंतु दोन्ही पक्षांचं विलिनीकरण नेमकं होणार आहे का या संदर्भात पुढील चर्चा होणार आहेत का? कारण की प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील यांच्या माध्यमातून जेव्हा संवाद साधला जातो किंवा यांच्या माध्यमातून जेव्हा पत्रकारांना त्या ठिकाणी संबोधित केलं जातं किंवा पत्रकारांना उत्तरं दिली जातात तेव्हा त्यांच्या माध्यमातून एक गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे की त्यांच्याकडून कोणत्याच पद्धतीचा विलिनीकरणासाठी कोणत्याच पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या नाही आहेत. परंतु या संपूर्ण चर्चेमध्ये म्हणजे आज जी चर्चा झालेली आहे आणि सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार जोपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणताच विलिनीकरणासंदर्भात अहवाल येत नाही किंवा विलिनीकरणासंदर्भात कुठली चर्चा करण्यासाठी बडे नेते येत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष किंवा अजित पवार हा गट आहे आपण जर पाहिलं तर कोणत्याच पद्धतीची विलिनीकरणाची चर्चा त्या ठिकाणी स्वतः पक्षांतर्गत करताना आपल्याला पाहायला नाही मिळणार आहेत. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असेल की येणाऱ्या 15 दिवसांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष हे पद कोणाला जातं हे पाहणं फार गरजेचंच आहे किंवा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद हे पवारांच्याच कुटुंबामध्ये जाणार आहे का हे देखील एक प्रश्न उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचमध्ये विलिनीकरणाच्या चर्चेसंदर्भात देखील येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अवघ्या काही या 15 दिवसांमध्ये वेग येणार आहे का? विलिनीकरण झालं तर नेमकं शरद पवार हे सत्तेत असतील किंवा विरोधातच असतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि यात संपूर्ण ज्या काही झालेल्या अंतर्गत चर्चा आहेत ज्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती आहे आणि त्या माहितीनुसार ज्या काही चर्चा आता ज्या त्या अंतर्गत झालेल्या आहेत त्या चर्चेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नोंदवायला तुम्ही विसरू नका. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.